सगळी राहते सगळी जाता मारायचं तुझ्या बोलतो घ्यायचं करायचं काय नाही बोलतं नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरेच राहायला पाहिजे. अमर खिरटकर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आत्ता मी घरी आहे. आता आमच्या ओटीवर बसलो. आता नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे. आता ब्लॉग करण्याचा विशेष म्हणजे आता आपण मुंबईत जाणार आहोत 2-3 दिवसानंतर. आणि आता आपल्याला सुकटा वगैरे आपण सर्व पाटखाल्यामध्ये सुकट टाकलेत आणि त्यात आम्ही सुकवायला तिकडे बसलो आहे. आणि आता ते सर्व सुकवून ते कटिंग करून आपलं थैल्यामध्ये बनवून आपण मुंबईला घेऊन जाणार आहोत. चला ठीक, आपण जाऊया तिकडे. आता आलो आहे आमच्या इकडे पाठीमागेच मंगिलदारा आलो आहे. आणि आता हे सर्व सुकत घातले ते बसलो आहे पाठीमागे. हे बघा, हे सर्व सुकत घातलेले आहेत. बघे आहे तिकडे, इकडे बघ्या सुकत घातल्या आहेत. मुंबईला घेऊन जाण्यासाठी आहेत. या तुकड्याच्या आहेत ह्या सुद्धा. इथं तुम्हाला माहितीच आहे. इकडे ह्या साईडला सुद्धा टाकले आहेत. कोलंबी इकडे सुद्धा. या साईडला तांदूळ. हे सर्व मुंबईला नेण्यासाठी पावसाळ्याचं खूप आपल्याला कोण हा सगळी राहते सगळी जाता मारायचं तुझ्या बोलतो घ्यायचं करायचं काय नाही बोलतं कामासाठी वस्तू सर्व लागतात. गावच्या वस्तू ह्या चांगल्या असतात. आणि इकडे सुपामध्ये आंब्याची उसरी म्हणजे हे आंबे कापून कटिंग केलेले असतात, त्याला आमच्याकडे उसरी बोलतात. आंब्याची तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा. बघूया, आता थोडा वेळाने ऊन पण कमी झालं आहे. जायचं ठरलेलं बाहेर, पण नाही गेलो. पण आता त्या बघूया, थोडं ऊन कमी झाल्यानंतर आपण बाहेर जाऊ शकतो. तसं तर आता मंगिलदारामध्येच आहे पाठीमागे. जेव्हा ठरेल संध्याकाळी तेव्हा नक्कीच आपण जाणार आहोत. ह्या साईडला हे आहे कलमी आंब्याची उसरी. कलमी आंब्याचे बघता, हे कलमी आंबे ते होते आपल्या गावठी आंब्याचे. हे म्हणजे मुंबईला आपण घेण्यासाठी घेऊन जातो. कशासाठी तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण सुकटवणी बनवतो तेव्हा सुकटांमध्ये टाकण्यासाठी टेस्ट ही पावसाची तयारी खास असते. पावसाळी तयारी बोलतात त्याला. तुम्ही सुद्धा बनवले असालच पावसाळ्याची तयारी करण्यासाठी. या घराच्या पाठीमागे आल्यानंतर थंडगार हवा, नॅचरल हवा मिळते. आणि आत्ता तर अशी तर आपल्या इथे चिक्कारच गरमी. आणि हे आमचं राजीवल्याचं झाड, ते तुम्हाला गेल्याच्या तर ब्लॉकमध्ये तर दाखवलं ते आमचं राजीवल्याचं झाड आहे. आणि या राजीवल्याच्या झाडामधून मुलाने मुंबईवरून जी पोरं आलेली त्यांनी एवढी मजा केली.
राजीवले आवळे एवढे काढून घेऊन गेले तर खूपच आवळे काढून गेले. हा झाड आम्ही कमी कमी 7-8 वर्ष झाली असतील या झाडाला लावलेला. झाड आहे झालं आणि हा मी झाड आहे ना बघा, हा झाड दिसतोय फुलांचं, तर व्हाईट फुलं येतात. हा मी लॉकडाऊनमध्ये लावलेला. लॉकडाऊनमध्ये गावी होतो तेव्हा मी हा झाड लावलेला. आणि जो हा शिकडेचा शेगल बघताय, शेगलाच्या ते शेगलाच्या शेटक्याच्या शेंगा असतात ना मोठ्या, तो पण मी लॉकडाऊनमध्येच लावलेला आहे. आणि तो आता किती सारा एवढा मोठा झाला ते बघा, दिसतोय तुम्हाला एवढा खूप मोठा झाला आहे. हे सर्व जेव्हा लॉकडाऊनमध्ये होतो तेव्हा आपल्याला समजलं आपला निसर्गरम्य काय आहे काय नाही. जेव्हा आपल्याकडून सर्व तुटले गेल्यानंतर आपल्याला समजलं आपण आता काय करतोय आणि आपल्या निसर्गाने किती आपल्याबरोबर चुकीचं वागलं. ते चुकीचं वागण्याचं कारण आपणच आहोत. आपण जेव्हा निसर्ग चांगला असतो तेव्हा आपण त्याला साथ नाही देत, त्या कारणाने अशा गोष्टी होतात. आपण पण स्वतः लक्ष द्यायला पाहिजे, निसर्गाला आपल्या जपायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. पण झाडं तोडणं गरजेचं नाही, झाडं लावायला पाहिजे. तुम्ही मे महिन्यामध्ये गावी आलात तरी पण 2-4 तरी झाडं लावून जाणं गरजेचं आहे. फणस कापण्याच्या आधी तर गोडा तेल लावायचं असतं. फणस कापायला घेतो. आता कापतो. हे घे काढला पण पूर्ण झालं. आता काढतोय मध्ये. या आटला आहेत ना मस्तपैकी. आटला मग आटला दोन तुकडा करा. फणस कापून झालं आहे आणि मस्त हा फणस कालच आणलेला. तेवढं मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय, काळजी घ्या, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.